दर्शन करून घेऊ लवकर. हे थांब, रिक्षात फोन राहायला आलो घेऊन. कसं आहे शुभम? तुला काय करायचंय? ऐक ना, जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. मला असं नव्हतं करायला पाहिजे होतं. वा, आम्हाला मारायचा प्लॅन करतेस आणि आता असं बोलतेस की मला असं नव्हतं करायला पाहिजे. सॉरी शुभम, माझी चूक झाली आणि मला त्यासाठी खूप रिग्रेट फील होत आहे. तुला रिग्रेट होतोय? तुझ्यामुळे आमची अवस्था काय झाली माहिती आहे तुला? त्या दिवसानंतर आमच्या घरच्याने आम्हाला घराबाहेर काढलं होतं, हे माहिती आहे तुला? आम्ही एका भाड्याच्या घरात राहतोय. कसे बसे दिवस काढतोय आम्ही. अरे एक दिवस तर असा आला होता, आम्ही फक्त पाणी पिऊन झोपलो होतो आणि तू बोलतो तुला रिग्रेट होतोय. माफ कर मला. तुला माफ करू? अरे बरं झालं त्या दिवशी माझा मित्र होता म्हणून त्याने आम्हाला घर दिलं भाड्याने त्याचा, आणि त्याची एवढी कृपा ना आमच्यावर, त्याने रिक्षा पण दिली आम्हाला चालवायला. जर का तो त्या दिवशी नसता ना तर आम्ही आज रस्त्याच्या एका कोपऱ्यात भीक मागत असतो. हे चल, इथं काय थांबलंय? गणू तू? हे इथं काय करते? गणू कसा आहेस तू? तुझ्या कृपेमुळे तर जिवंत आहे. सॉरी गणू, मला माफ कर. जर माफी मागून जर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते ना तर आमच्या घरच्यांनी आम्हाला बाहेर काढला नसता. मी हात जोडून माफी मागते, मला माफ कर. मला माहिती आहे माझ्यामुळे तुमची ही अवस्था आहे. प्लीज मला एकदा माफ करा. म्हणजे तुला माफ करून आम्ही पण ती चुकी करू? शुभम, हिला एकदा संधी देऊन बघू. तू पहिल्या या सगळ्या गोष्टी विसरला का? आज जी आपली अवस्था आहे ती ह्या पोरीमुळे आहे. मग ही चूक सुधारण्यासाठी. तुला जे करायचं ते कर. आम्ही दर्शन चाललो, तू दर्शनाला येत नाही का? नाही, माझं दर्शन झालंय. मग घरी चालली आहेस का? नाही, मी माझ्या फ्रेंडची वाट बघते. ठीक आहे, मग आम्ही दर्शन करून येतो. हो. प्रॉब्लेम